नमस्कार मित्रांनो, फॅक्ट न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या टॉप हेडलाईन. केडीएमसी मध्ये महायुती एकत्र लढणार अशी घोषणा असूनही प्रभाग क्रमांक 22 आणि 28 मध्ये शिवसेना आणि भाजप थेट आमनेसामने आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते या प्रभागाला आपला परंपरागत मतदारसंघ मानत असून उमेदवारीवरून तणाव निर्माण झाला आहे. स्थानिक कामे, वर्चस्व आणि गटबाजीतून वाढलेल्या मतभेदांमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दोन्ही बाजूंना शांत करण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यासपीठावर महिलाराज भिडल्याचे दृश्य आज स्पष्ट दिसले. शिंदे सेनेवरून सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रे यांच्यात जोरदार तू मैम्या झाली. अंधारे यांनी शिंदे गटावर विचारधारा सोडल्याचा आरोप करताच म्हात्रे यांनी तिखट प्रत्युत्तर देत उद्धव गटालाच जबाबदार ठरवले. काही वेळ वातावरण इतके तापले की आयोजकांना मध्यस्थी करावी लागली. संपूर्ण कार्यक्रमात दोन्ही बाजूंचा संघर्ष ठळकपणे झळकला. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांवर 3,000 रुपये पाकिटं मतदारांच्या घराघरात वाटत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे. पांढऱ्या पाकिटात ठेवलेले पैसे वाटप करताना हा प्रकार रंगेहात समोर आला आणि त्यामुळे शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार तणाव व वाद झाला. पोलीस आणि निवडणूक आयोगाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. भाजपने या आरोपांना निराधार ठरविण्याचा प्रयत्न केला आहे, पण राजकीय वातावरण तापले आहे आणि निवडणूक प्रचार अधिकच तीव्र झाला आहे. मुंबईत शिवसेना युबीटी आणि मनसेच्या आघाडीवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की या आघाडीचा नक्कीच परिणाम दिसेल. दोन्ही पक्षांचा मुंबईवरील प्रेम, मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाशी असलेला घट्ट संबंध महत्त्वाचा ठरेल. इम्पैक्ट तो पड़ेगा ही, क्योंकि दोनों मुंबई के बारे में उनका जो प्यार है, जो रिश्ता है, वो बहुत गहरा रहा है. मुंबई में जिस तरह ने वो मुंबई के लिए मराठी रहे, महाराष्ट्र की पूरा जो इतिहास है उसके लिए खड़े रहे, तो ये बहुत मायने रखता है. और उनका एक सिर्फ इमोशनल अटैचमेंट भी है, लेकिन महाराष्ट्र के मुंबई के विकास में भी उनका बड़ा योगदान रहा है. तो मेरे ख्याल से बहुत बड़ा इम्पैक्ट होगा. शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरेंनी शक्तीप्रदर्शन करत विरोधकांवर हल्ला चढवला. महाराष्ट्रातील महापालिकांसाठी जुळणाऱ्या आघाड्यांवर त्यांनी टीका केली. बाळासाहेबांची परंपरा असलेल्या या मैदानावर राज उद्धव एकत्र येत बीएमसी निवडणुकीत नवे समीकरण तयार झाले. या व्यासपीठावरती मी माननीय बाळासाहेबांबरोबर लहान असताना अनेकदा आलो. शिवसेना पक्षाची स्थापनाच या शिवतीर्थावरती झाली. त्यावेळेला माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील इथे उपस्थित होते. मुळात मी आणि उद्धव आम्ही दोघेजण एकत्र येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या मुंबईवरती आलेलं संकट. मी गेले अनेक वर्ष या सगळ्या विषयांमध्ये बोलत आलो. गेले अनेक वर्ष मी माझ्या भाषणांमधून हे सगळे मुद्दे मांडत आलो की कशा प्रकारचा डाव रचला जातोय. आणि मग मध्यंतरी या राज्य सरकारने हिंदी सक्तीचा विषय आणला. आणि त्यावेळेला मग मीही कडाडलो, उद्धवही कडाडला. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्याच्या अगोदरच माझी एक मुलाखत झाली आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि मग तिकडनं ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. पण ते हिंदी सक्तीचा जो विषय होता तो फक्त तुम्हाला चाचपडून बघण्याचा होता. तुम्ही जागे आहात का? मराठी माणूस महाराष्ट्रामधला, मुंबईमधला जिवंत आहे का? हे फक्त चाचपडणं होतं तुम्हाला. याच्यानंतर या विधानसभा निवडणुकांनंतर या सरकारला काय फेफराला माहित नाही. जे हवं वाटेल ते मनाला काय जे हवं ते करायला लागले. आली कुठून हिंमत?
कोणाला विचारायचं नाही, काही जनता बिनता लोक बिक काही नावाची काही गोष्टच नाही. बस आम्हाला वाटलं म्हणून आम्ही केलं. हे कोण आहेत लोक? कोण आहे ही महाराष्ट्रातील जनता? पैसे फेकले की आम्ही विकत घेऊ. आला कुठून आत्मविश्वास? ते बोगस वोटर आणि ते ईव्हीएम मशीन पासून सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, आता उद्दामपणा कुठपर्यंत गेला यांचा. अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेस बरोबर युती केली. 66 जण बिनविरोध निवडून आले. बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदाराचा अधिकारच काढून टाकला. ते मतदानच नाही करू शकत. आज 66 आहेत. हे पुढे आकडे वाढत जाणार. त्याला कळलंय की काय प्रकारचे आपण कशा प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो. वाईट या गोष्टीचं वाटतं विकले जातात. तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला रॅकेट मधला एक माणूस, ड्रग्ज रॅकेट मधला, त्याला भाजपने तिकीट दिलं. ड्रग्ज विका, काही विका, पुढच्या पिढ्या बर्बाद करा, काही फरक पडत नाही. पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून. तो एक आता बदलापूरला तुषार आपटे, बलात्काराच्या केसमधला आरोपी, बलात्काराच्या, सगळ्यांना माहिती आहे, नगरसेवक केलं. लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक. आली कुठून हिंमत? ज्यावेळेला वेडावागड्या पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना, त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो, ही मस्ती येते ना, हा माज येतो ना, हा त्याच्यातनं येतो. अख्खी मुंबई विकायला काढली, अख्खा महाराष्ट्र विकायला काढला, अख्खा देश विकायला काढला. आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय आपल्याला अंदाज पण नाहीये. मी तुम्हाला हे सांगतोय, मला 2024 साली मला एक व्यक्ती भेटली. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय. आणि त्यांनी मला जी माहिती दिली, आणि ती माहिती दिल्यानंतर माझे सगळे लोक, माझे काय रिसर्च टीम सगळी जी काही कामाला लागली, ते जे काही झालंय ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे.